आधी शून्य ते शुभ्रवर्ण मध्ये श्वेतरचिले जाण अर्धशून्य ते ताम्रवर्ण प्रत्यक्ष दाळ दिसतसे महाशून्याचा वर्ण निळा अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा ग्रासोनी गोळा भुगेला भूगोळा योगी डोळा पाहती माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 11 आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरीमध्ये 114 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. सर्व द्वारांनी संयम्य मनोवृद्धी निरुद्धच मूर्ध्याधात मनः प्राणमा स्थितो योग धारणम. शरीराची जी 90 द्वार आहेत ती सीमित करावं, इंद्रियांचं संयमन करावं, मन ताब्यात घ्यावं, मनाला सैर सुटू देता कामा नये. इतकं आपल्याला जर शक्य झालं तर मग योगाचे दोन्ही मार्ग त्या मार्गाने आपण सहजपणे जाऊ शकतो महाराज. परंतु तेच अवघड आहे आणि म्हणून तर मनाला आळविण्याकरता मनाची स्तुती संतांनी केलेली आहे. कारण मनचिंती ते वैरीनं चिंती. एकदा मनानं ठरवलं जीवाचा उद्धार व्हायचा तर उद्धार होतो आणि रसातळाला न्यायचं आहे तर तेही काम मनच करतं महाराज. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू 84चा. या भवसागरातून तारून नेण्याचं कामही मनच करत असतं आणि 84 लक्ष योनीमध्ये भरकटण्याचं कामही मनाच्या माध्यमानच होत असतं. म्हणून परमार्थ हा मनाकरता करायचा आहे. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंते आपो न शोषयति मारुता. आत्मा अविनाशी आहे. नैनम छिंदंती शस्त्राने, कुठल्या शस्त्रानं त्याला तोडता येत नाही, चिखलात बुडवता येत नाही, पावसात तो भिजत नाही, अग्नीनं जाळता येत नाही. अविनाशी तत्व आहे आत्मा. मग त्याच्याकरता परमार्थ करायचा का? करून उपयोग नाही महाराज. कारण अविनाशी तत्व आहे, अविनाशीच राहणार. परमार्थ करून उपयोग नाही. बरं, देहाकरता देह तो असे काळाचे अधीन नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावध व्हायला पाहिजे कारण एक ना एक दिवस देहसुद्धा जाणार आहे, नाश पावणार आहे. पंचमहाभूताचा पासून निर्माण झालेला हा देह पंचमहाभूतामध्येच विलीन होणार आहे. अंत्यसंस्काराचे प्रकार वेगळे असतील. कोणी पुरत असेल, कोणी झाडत असेल, कोणी झाडाला बांधून पशुपक्ष्यांकरता खाद्य म्हणून सोडत असेल देह. परंतु काहीही असलं तरी म्हणून नाशिवंत अशा देहाकरता परमार्थ करून उपयोग नाही. एक ना एक दिवस तो नाश पावणारच आहे महाराज. मग परमार्थ हा करायचा आहे तो मनाकरता करायचा आहे. कारण मन फार खट्याळ आहे महाराज. ते चांगल्या ठिकाणी कधीच रममान होत नाही. विचार कधी चांगला करणार नाही. कुठलीही घटना आमच्या डोक्यात विचार चालू असताना त्या घटनेचा नकारार्थी विचारच आम्ही जास्त करतो महाराज. घरी मुलगा किंवा मुलगी वेळेवर आली नाही, त्यामागे काही चांगले कारणही असू शकतात. एखाद्या प्रवचनाला बसलेले असेल किंवा कुठले प्रश्न असतील ते सॉल्व करून घ्याकरता थांबले असेल मित्राकडे, मैत्रिणीकडं किंवा शिक्षकाकडं. असे चांगले विचार ते कधीच करणार नाही. गाडी चालवत असताना कुठेतरी धडकलं असेल का? पोलिसानं सिग्नल तोडलं म्हणून काही फाईन वगैरे करण्याकरता गाडी थांबवली असेल का? एखाद्या वाईट मार्गाला गेलेलं असेल का? नको त्या शंका येतात आणि सर्व शंका ह्या नकारार्थी असतात महाराज.
सकारात्मक विचार मन सहसा करत नाही. त्यानं सकारात्मक व्हावं, इंद्रियांचं दमन करावं, परमार्थाच्या चरणावर स्थिर व्हावं, परमार्थाच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी, भगवंताच्या चरणावर लीन व्हावं, एकाग्र व्हावं, याकरिताच योगाभ्यास आहे महाराज. शनय शनय परमेत बुद्ध्या, एकदम योग अवस्था प्राप्त होत नाही. शरीराला त्याकरता पीड द्यावा लागतो, शरीरानं झिजावं लागतं, मन मारावं लागतं, इंद्रियांचं दमन करावं लागतं, तेव्हा कुठे ती अवस्था प्राप्त होत असते महाराज. योग धारणा त्यालाच म्हटलेलं आहे. सर्व द्वार आणि संयम हीच योग धारणा आहे. संपूर्ण इंद्रियांना क्रियेपासून निवृत्त करायचं आहे, म्हणजेच योग अवस्था प्राप्त होते. सहजासहजी नाही प्राप्त होत महाराज. त्याकरता वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे. इंद्रिय दमन इतकं सोपं नाही आहे. शुकाचार्य जेव्हा आईच्या उदरातून बाहेर पडले, 14 वर्ष थांबून बाहेर पडले, कारण भगवान शंकर चोरून कथा ऐकली म्हणून त्या ठिकाणी पहारा देत होते, बाहेर ये तुला मारतोच म्हणून. शेवटी गर्भसंस्कार झाले. व्यासमुनींची पत्नी, गर्भसंस्कार कसे होणार नाही मला, पुण्यवाढीला लागलं आणि भगवान शंकरच म्हणले की ये बाबा ये आता बाहेर. शुकमुनी जसे बाहेर आले, विधेयी अवस्था होती, तसे दिगंबर अवस्थेमध्ये पळत सुटले महाराज. 14 वर्षाचं वय, तर्ण भांड, सदृढ शरीर यष्टी, पळत सुटले. त्यांच्या मागं व्यास महर्षी पळत सुटले, पुत्रा 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 म्हणून हाक मारत. तर शुकमुनी इतके सृष्टीशी एकरूप होते, इतके समत्वाची भावना त्यांच्या ठिकाणी होती की ते पळत सुटले. तर त्यांच्या प्रतीनं झाडांनी आवाज दिला ओ म्हणून व्यासांना. शुकमुनी पुढे धावतायत, व्यासमुनी पाठीमागं विनवणी करतायत, बाळा बाळा थांब रे थांब रे. शुकमुनी त्यांना अटकायचं नव्हतं महाराज या मायाजाळामध्ये. ते पळत सुटले. रस्त्यामध्ये एक जलाशय होतं आणि त्यामध्ये स्त्रिया स्नान करत होत्या विवस्त्र होऊन. शुकमुनी पुढे निघून गेलेत, परंतु व्यास महर्षी जेव्हा आले त्यावेळेस त्यांनी वस्त्र घेऊन अंग झाकलं. व्यास महर्षी हसलेत व्यास महर्षी म्हणले, तरणा मुलगा गेला तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आणि मी वृद्ध आहे, माझ्यासमोर कसलेला असता. त्यावेळेस त्या युवतींनी उत्तर दिलं व्यासांना की ते तरणवांड जरी असले तरी विधेयी आहेत, त्यांना ते भानच नाही, त्यामुळे आम्हाला संकोच काहीच वाटला नाही ते इथून गेले तरी. परंतु तुमच्या दृष्टीमध्ये भेद आहे. स्त्री पुरुष हा भेद शुकमुनींच्या ठिकाणी नव्हता. संकोच धरण्याचा प्रश्नच आला नाही महाराज. इंद्रियांना आम्ही जसं वळण लावू तसे इंद्रिय घडत असतात. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 114 क्रमांकाच्या ओवीत म्हणतात, तेथ चित्त राहिलिया पांडवा, प्राणांचा प्रणवची करावा, मग अनुवृत्तीचे आणावा मूर्ध्यावरी. अर्थात याप्रमाणे अर्जुना,
चित्त स्थिर झालं असता इंद्रिया प्राणवायूचा जो आहे तो प्रणवच करावा, त्याला धरून ठेवावं, स्थिर करावं भ्रोवरमध्ये आणि प्राणायामपूर्वक ओंकाराचं त्या ठिकाणी ध्यान करावं त्या अवस्थेमध्ये. कारण निरीच्छ झालेलं असतं, निर्विकार झालेलं असतं शरीर त्यावेळेस ओंकाराचा मंत्र करावा. तो प्रणवरूप होऊन जातो, वायुरूपच होऊन जातो तो मंत्रसुद्धा. आणि मग प्राणवायू क्रमाक्रमानं सुषुम्ना नाडीपासून मुख्य ठिकाणी ते स्थिरावतं आणि आकाशाच्या पोकळीमध्ये आकाशापर्यंत ते समाविष्ट होऊन जातं. बाहेर गमन करून चैतन्यामध्ये चैतन्य विरून जातं. जसं घंटा वाजवल्यानंतर घंटेचा नाद, त्याचं कंपन हे त्याचं स्वर त्या घंटेमध्येच विरून जातं, त्या नादामध्येच ते कंपनही विरतं. अगदी तसंच हा जीवात्मा या चैतन्य सृष्टीमध्ये विसावतो. तेथ चित्त राहिलिया पांडवा, प्राणांचा प्रणवोची करावा. मग अनुवृत्ती आणावा मूर्धेवरी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.